आता एनएमएस संदर्भात एक नवीन आपल्याला ट्रिक शिकायची आहे. ती ट्रिक जी आहे म्हणजे हा लेक्चर सुद्धा आपल्या कशाला आधारित आहे, टिप्स अँड ट्रिक्स. ओके. आता टिप्स अँड ट्रिक्स मध्ये विस्तार सूत्र तर तुम्हाला कॉमनली माहितच आहे की आपल्याला माहित आहे की a प्लस b याचा क्यूब असेल तर याचा जो विस्तार आहे तो आपण या पद्धतीने करतो. त्यानंतर मायनस जर असेल आणि त्याचा क्यूब असेल तर त्यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला अवेलेबल आहे. त्यानंतर दोन्ही जर प्लस असतील, हे घेतलं आणि आपण पहिलं आणि दुसरं सूत्र यांची जर आपण ऍडिशन केली तर ऍडिशन मधून जे फॉर्म्युला तयार होईल ते असेल 2a³ प्लस 6ab स्क्वेअर. आता एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपण कन्फ्युज होतो की पहिलं आणि दुसऱ्याची आपण बेरीज केली पण दुसरी आणि पहिल्याची केली तर काहीच फरक पडत नाही. a मायनस बी क्यूब अगोदर घेतला आणि a प्लस बी क्यूब नंतर घेतला तरी सुद्धा आन्सर तेच असणार, त्यामध्ये कुठलाही चेंज येणार नाही. आणि जर त्यांची आपण वजाबाकी केली मात्र याच्यामध्ये दोन शक्यता आहे. किती शक्यता आहे? दोन. कशा सांगतो मी तुम्हाला. जर आपण समजा आता हे पहिलं आहे दुसरं चौथं. ओके. पाचव्यामध्ये पहा, जर आपण a प्लस बी होल क्यूब मधून a मायनस बी होल क्यूब मायनस केला ना तर प्लस मधून मायनस होल केला तर आपण काय करायचं माहितीये का की हे जे प्लस आणि मायनस आहे त्यांचे अपोजिट घ्यायचे. म्हणजे इथं आपण घेणार 6a²b प्लस 2b³ हा फॉर्म्युला असेल त्या ठिकाणी. पण शक्यता बघा की मायनस वाला जर आपण अगोदर घेतला आणि प्लस क्यूब जर नंतर घेतला तर अशा वेळेस होतं फक्त एकच, या दोघांचे चिन्ह बदलतात. काय बदलतात? सिम्बॉल बदलतात. सो इथं काय येईल? मायनस 6a²b मायनस 2b³. तसे हे सूत्रांच्या ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायच्या क्यूब संदर्भात. आता टिप्स अँड ट्रिक्स संदर्भात एक उदाहरण मी घेतो, त्यामध्ये तुमच्या लक्षात. सो यानंतरचा प्रॉब्लेम आहे पहा. 4a मायनस 1/5a इज इक्वल टू 6. तर 64a³ मायनस 1/125a³ बरोबर किती? असा प्रश्न आहे आपल्याकडे. आता यामध्ये काय करायचं की आपल्याकडे जर फॉर्मॅट पाहिला तुम्ही तर इथं a चा क्यूब झालेला आहे, इथं 5 चा क्यूब झालेला आहे आणि सरळ 1 चा क्यूब 1 वापरलाय म्हणजे क्यूबिंग मेथड आहे आणि मायनस आहे. दॅट्स वाय फॉर्म्युला जो ऍप्लिकेबल असेल तो असेल या पद्धतीचा. फर्स्टली आपल्याला सोल्युशन मध्ये काय करायचं, 4a मायनस 1/5a याचा काय घ्यायचा आहे क्यूब आणि 6 चा पण क्यूब. म्हणजे आपण काय केलं, क्यूबिंग म्हणजे दोन्ही बाजूचा काय केला, घन केला. सो 64a³ हे पहा, 64a³ मायनस काय आहे 3a²b. सांगा 3 इंटू a² म्हणल्यावर 16a² इंटू b. b म्हणल्यावर 1/5b ऍज इट इज प्लस 3 इंटू a घ्यायचं आहे फक्त इंटू b² म्हणजे 25 काही a² मायनस b³ 1 चा क्यूब 1च आणि 5 चा क्यूब 125a³. 6 चा क्यूब किती आहे सांगा, 216. ओके. आता याच्यात ए पाहिजे, सॉरी
आता मला सांगा याच्यामध्ये कट होणारे कोणते कोणते राशी आहेत? a आणि a स्क्वेअर काय झाला? कॅन्सल. इथं ही a आणि a स्क्वेअर कॅन्सल. सो ह्याला काय 64a क्यूब मायनस 16 त्रिक 48. ओके, a डिवाइडेड बाय 5 प्लस 4 त्रिक 12 खाली आहे 25a कारण a स्क्वेअर मग एक एक कमी झालेला आहे अपॉन 125a क्यूब इज इक्वल टू 260. आता इथं आल्यावर या दोघांमध्ये कॉमन काय निघतं ते आपल्याला लर्न करायचं आहे. कॉमन काढताना एक लक्षात ठेवायचं की कंसाच्या आतमध्ये आपला मूळ इक्वेशन आलं पाहिजे. कंसाच्या आत काय आलं पाहिजे? मूळ इक्वेशन. ते कसं आहे तर पहा 64a क्यूब सांगा. आता पहा 12 चौक 48. आता आपल्याला 4a ठेवायचे आहे म्हणजे या ठिकाणी जो अंशामध्ये कॉमन निघतो तो काय असेल 12 आणि छेदामध्ये जो कॉमन निघतो तो आहे 5. ओके, सो सांगा. तेव्हा इथं 12 होते इथं 48 होते. 12 चौक 48 म्हणून 12 कॉमन काढले नाही. इथं 5 5 25 म्हणून 5 कॉमन काढलं. आता 12 ने भाग देऊ आपण. 12 चौक 48 ते a जशाचा तसा 5 कॉमन काढल्यामुळे इथं काही घ्यायची गरज नाही. मायनस प्लस मायनस 12 तर ऑलरेडी घेतले बाहेर. वरी काय नाही म्हणजे काय शिल्लक राहिला 1. 25 पैकी 5 तर बाहेर घेतले. 25 ला 5 ने 12 5 5 25 a as it is minus 1 upon 25a cube बरोबर 260. आता इथं काय करायचंय तुम्हाला 64a क्यूब मायनस 12 अपॉन 5 इंटू 4a मायनस 1 अपॉन 5 ची किंमत किती दिली आहे? गणितामध्ये किती दिली? व्हॅल्यू 6. ही व्हॅल्यू इथं तुम्हाला पुट अप करायची आहे. मायनस 125a क्यूब बरोबर 260. मग आता लेफ्ट हँड साइडला कोणाला ठेवायचं आपल्याला? फक्त या दोन राशींना ते घेऊन टाकू. ओके, दोन्हींना घेतल्यानंतर काय होईल बरोबर? हे जे अपोजिट साइडला 216 होते ते ऍज इट इज. आता 12 सखा 72/5 इथं कसे आहेत ते मायनस. तिकडे गेल्यावर काय होतील ते प्लस. सो 12 सखा 72/5. आता 216 ला 5 न गुणावं लागेल. 16 पंचे 80 5 दुनी 10 प्लस 72/5 सांगा किती होईल बेरीज? 8 आणि 7 15. सो 1152/5 हे असेल त्याचं आन्सर. ट्रिक फक्त एकच होती की जे कंसात आहेत ना त्या कंसामध्ये कॉमन बाहेर तुम्ही असं काढा की कंसाच्या आतमध्ये मूळ राशी आपली शिल्लक राहायला पाहिजे तरच हे गणित तुम्ही काय करू शकता. सो ही ट्रिक काय वापरायची आहे? पहा एक उदाहरण घेतो मी की 2a minus 1 upon 3b is equal to 5. Then 8a cube minus 1 upon 27b cube ची व्हॅल्यू किती असेल? तर हा आपला आजचा स्टार प्रॉब्लेम म्हणू आपण. ठीक आहे, स्टार का? कारण याच्यामध्ये हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने पहा. जे 6 सूत्र मी तुम्हाला दिले ना त्या व्यतिरिक्त तुम्हाला थोडंसं वेगळं जजमेंट लावायचं आहे. आता यामध्ये जे सूत्र ऍप्लिकेबल होणार आहे ते सूत्र कोणतं असेल ते कसं आयडेंटिफाय करायचं? पहा इथं 2a आहे आणि इथं 8a क्यूब म्हणजे 2a चा 8a म्हणजे इथं काय झालेलं आहे बरं? क्यूब घेण्यात आलेला आहे. त्यानंतर 1 चा क्यूब 1 3b चा जो क्यूब आहे तो कोणता आहे? 27b क्यूब. मग आपल्याला काय वाटतं सहजच की लेफ्ट हँड साइडला क्यूब झाले याचा अर्थ राईट हँड साइडला पण काय असेल? क्यूबच असेल. आणि 5 चा क्यूब किती आहे? 125. हे आन्सर आपण लिहिणार. तो ऑप्शन मध्ये असणार. परंतु हे आन्सर आहे का याचं? नाही.
म्हणजे आन्सर आयडेंटिफाय कसं करायचं, त्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो आहे मायनस संदर्भातला फॉर्म्युला, तो आहे a मायनस b ब्रॅकेट क्यूब असेल तर a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. म्हणजे लेफ्ट हँड साइडला जर आपण आलो, इथे थोडस मायनस राहिला होता, तर लेफ्ट हँड साइडला जेव्हा आपण आलो तेव्हा फॉर्म्युला नंबर किती सेकंड हा आपल्याला यूज करायचा आहे. देन आफ्टर आता या यूज करताना कसं यूज करणार पाहतो. सर्वात अगोदर काय करणार, तुम्ही जे इक्वेशन आहे ना ते ऍज इट इज लिहायचं. 2a minus 1 upon 3b is equal to 5. आता क्यूबिंग बोथ साइड म्हणजे दोन्ही बाजूंचा आपल्याला काय करायचं आहे, घन करायचा आहे. घन करताना डायरेक्ट यांना घन नाही करायचं, आपण कंसाला घन करायचा. सो 2a minus 1 upon 3b whole cube is equal to 5 क्यूब. मग याचा विस्तार आपल्याला या सूत्रांच्या मदतीने करायचा आहे. सो काय असेल सांगा, 2 चा क्यूब किती आहे 8, a क्यूब मायनस 3a स्क्वेअर डायरेक्ट घेऊ आपण 4a स्क्वेअर इंटू b म्हणजे 1 अपॉन 3b. त्यानंतर प्लस ऍज इट इज काय आहे 3 इंटू a म्हणजे 2a इंटू b स्क्वेअर आहे. b स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 आणि 3b चा स्क्वेअर काय असतो 9b स्क्वेअर मायनस b क्यूब. 1 चा क्यूब काय आहे 1 चा घन 1, 3b चा क्यूब 3 चा क्यूब म्हणजे घन किती आहे 27 आहे b क्यूब. हे पूर्ण मांडणी केली. त्यानंतर 5 चा जो क्यूब आहे तो किती दिला आपण 125. आता आपल्याला लेफ्ट हँड साइडला काय लागतं पहा, डाव्या बाजूला काय काय लागतं बरं आपल्याला. आपण प्रश्नाकडे येऊ. फक्त 8a क्यूब आणि मायनस म्हणजे आपल्याला ही राशी आणि ही राशी एवढीच लागते लेफ्ट हँड साइडला, बाकीची लागते का नाही. आता इथे आपण कट काय होतो बघू. 3 1 3 3 1 3 हे कटले. त्यानंतर आता इथे काय होईल 3 1 3 3 3 9 हे सुद्धा कटले. ओके. सो आता 8a क्यूब मायनस 4 1 जा 4a स्क्वेअर अपॉन b प्लस इथे काय राहिलं 2a अपॉन 3b स्क्वेअर मायनस 1 अपॉन 27b क्यूब इज इक्वल टू 125. आता लेफ्टला आपल्याला एवढंच ठेवायचं होतं म्हणून पहा लेफ्टला जे ठेवायचं तेवढंच घेऊ आपण 8a क्यूब मायनस 1 अपॉन 27b क्यूब इज इक्वल टू अलीकडे कोण आहे 125. आता हे मायनस जे आहे हे अपोजिट साइडला गेल्यावर काय होतील प्लस 4a स्क्वेअर अपॉन b आणि त्यानंतर अजून हे जे प्लस होतं ते काय होईल अपोजिट साइडला गेल्यावर मायनस 2a अपॉन 3b स्क्वेअर. तर असं कॉम्प्लिकेटेड आन्सर हे एखाद्या वेळेस ऑप्शन मध्ये असू शकतं. तर असा पर्याय तुम्ही सिलेक्ट करायचा.